नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर. तर आपण माहिती पाहणार आहोत आरोग्य विभाग मेगा भरती संदर्भात. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की नवीन जाहिरात येईल का? येईल तर कोणकोणत्या पदांची येईल? त्याच्या संदर्भात विविध हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. इथे पहा, बरेच आर्टिकल वारंवार न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध होत असतात आणि त्यामध्ये सांगण्यात येतं की आरोग्य विभागावरचा ताण हा वाढत आहे. आणि ताण वाढण्याचं कारण काय? तर मनुष्यबळाची कमतरता. मग ते विविध आपण एनएचएम अंतर्गत भरत्या असो किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरत्या असो, ह्या सरकारमार्फत केल्या जात आहेत. पण तरीही तो ताण कमी होण्यास अजून काहीही फरक पडलेला नाही. म्हणूनच इथे तुम्ही पाहू शकता, परिचारिकेची पदे असो, आरोग्य सेवकची पदं असो, ही देखील कमी आहेत आणि जागा रिक्त आहेत. म्हणजे जेवढ्या मंजूर जागा आहेत तेवढ्या देखील भरलेल्या नाही. आता हालचाली कोणत्या सुरू झाल्या आहेत? ज्या काही आरोग्य विभागातील पदे आहेत, आपल्याला माहिती आहे झेडपीची जाहिरात आली होती आणि झेडपीमध्ये आरोग्य सेवक हे पद होतं. तर आरोग्य सेवक संदर्भात काय झालेलं आहे? काही ठिकाणी वेगळ्या सूचना होत्या, काही ठिकाणी जाहिरात आल्याच्या नंतर सायन्सची डिमांड करण्यात आली. हे गोंधळ पाहून या ठिकाणी निर्णय जो त्यांनी घेतलेला आहे, तो घेतलेला आहे की पोस्टचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जी शैक्षणिक पात्रता आहे, ती पुन्हा रिवाईज करण्याचा. आणि शैक्षणिक पात्रता रिवाईज करणे म्हणजे काय? की आगामी काळात जी जाहिरात येईल त्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती ठरवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. आता अशी कोणकोणती पदं आहे की ज्यांची शैक्षणिक पात्रता ठरत आहे आणि ती शैक्षणिक पात्रता काय असेल त्याची देखील आपण समोर माहिती पाहूया. पण सध्या अशी कोणती पदे आहेत की ज्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यात आलेली आहे किंवा त्यामध्ये योग्य तो बदल करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. म्हणजे आपल्याला कल्पना येईल की ज्या पदाची या ठिकाणी फेरपडताळणी होत आहे त्या पदांची जाहिरात आगामी काळात येऊ शकते. म्हणूनच त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. आता पाहूया आपण की कोणकोणती अशी पदं आहेत ज्या संदर्भात ही समिती गठीत करण्यात आली. तर पहा, वरती तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयाच्या अंतर्गत मे महिन्यातीलच ही नोटीस आहे आणि विषय आहे याचा गट क. गट क संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समित्या गठीत करण्याबाबत. म्हणजे सेवा प्रवेशाचा जो नियम आहे तो तयार करण्यासाठी या ठिकाणी समिती गठीत करण्याच्या बाबतीत ही नोटीस आहे. सेवा प्रवेश म्हणजे काय? की तुमची निवड ही कशा पद्धतीने होणार आहे किंवा कशाच्या बेसिसवर होणार आहे आणि सेवा प्रवेश काय असेल त्या संदर्भात ही समिती गठीत करण्यात आली. याचा अजून जो अहवाल आहे तो प्राप्त झालेला नाही. मात्र अहवाल प्राप्त झाल्यानंतरही आपण माहिती पाहूया की कोणत्या पदासाठी काय पात्रता केलेली आहे. इथे पहा, पद जर आपण पाहिले तर इकडे बाजूला समिती आहे. समितीचे जे सदस्य आहेत त्यांची माहिती बाजूच्या रकान्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पद. पद का महत्त्वाचं आहे? कारण की जेवढी काही पदं आहेत त्यांची सेवा प्रवेश हा रिवाईज करण्यात येत आहे. एकतर त्यात बदल होईल, एक तर तो कायम ठेवण्यात येईल. आणि हे कशासाठी? तर आगामी काळात येणाऱ्या भरतीसाठी सध्या शासनाने जो काही 115 दिवसांचा कार्यक्रम राबवलेला आहे त्यामध्ये 75,000 पदांची भरती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानुसार नगर परिषदेला आदेश सुद्धा आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, आयुक्तालयाअंतर्गत नोटीस काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. अशाच पद्धतीने इतर विभागाच्या सुद्धा आपल्याला आगामी काळात भरत्या दिसू शकतात. तर आपण तयार असणं गरजेचं आहे. यामध्ये पदं पहा, ही कोणकोणती पदं असणार आहे? व्यवसायोपचार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, त्यानंतर मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजसेवा अधीक्षक, समुपदेष्टा, रासायनिक सहाय्यक, वरिष्ठ रासायनिक सहाय्यक, अणुजीव सहाय्यक, वरिष्ठ अणुजीव सहाय्यक, पोषकार, वरिष्ठ पोषकार, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा पुणे, तांत्रिक पर्यवेक्षक, HEMR, त्यानंतर तंत्रज्ञ, त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, सेवा अभियंता, प्रमुख कारागीर, कार्य पर्यवेक्षक, कार्यदेशक, अतिकुशल कारागीर, उच्च कुशल कारागीर, वाहन चालक निदेशक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कुशल कारागीर, वाहन चालक नियंत्रिक, वीजतंत्री, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, अवैद्यकीय सहाय्यक, अवैद्यकीय पर्यवेक्षक. तर ही जी सर्व पदं आहेत ही गट क मधील आहेत, ग्रुप सी मधील आहेत. म्हणून जाहिरात जर आली तर ही ग्रुप सी च्या अंतर्गत जाहिरातीमध्ये या पदांचा समावेश असेल. आता ज्या पदांची जागा रिक्त असेल त्याची जाहिरात येणार आहे. संपूर्ण पदांची जाहिरात येईल का? तर नाही. जशा जशा जागा रिक्त होतील तशा पद्धतीने या ठिकाणी सर्व जागांचा आकृतिबंध काढून व्हॅकन्सी जे आहे ते भरल्या जातील. आपण इथे काय बघतोय की ग्रुप सी मध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि त्यापैकी कोणत्या पदांची जाहिरात येईल हे आपल्याला आगामी काळात कळेल. पण सध्या पद जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नंतर पहा, सांख्यिकी सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, क्षकिरण तंत्रज्ञ, किरणोपचार तंत्रज्ञ, डायलिसिस, नंतर वैद्यकीय अभिलेख, रक्तपेढी सहाय्यक, न्यूक्लिअर मेडी तंत्रज्ञ, कॅथलॅब तंत्रज्ञ, भौतिकशास्त्रवेत्ता, पेशी तज्ञ, कनिष्ठ जीव अभियंता, ऑर्थोस्टिक
कम प्रास्टेस्टिक तंत्रज्ञ, नंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ किंवा पेशी तंत्रज्ञ आपण त्याला असं म्हणतो, द्रव निवेशन तंत्रज्ञ, नंतर वीज तंत्री, दंत यांत्रिकी, नळ कारागीर, दूरध्वनी चालक. आता काही जण म्हणतील ही पदे कोणती आहेत, तर याची पात्रता जर तुम्हाला पूर्वीची पाहायची असेल तर गट क आणि ड ची जाहिरात 2023 मध्ये आली होती आरोग्य विभागाअंतर्गत. त्यामध्ये तुम्ही जाऊन याची स्पेशलायझेशन काय काय आहे, ITI लागतं का, कोणतं प्रमाणपत्र लागतं का, काही स्पेशल एज्युकेशन लागतं का, त्याची माहिती तुम्हाला त्या जाहिरातमध्ये मिळणार आहे. पण इथे आता ज्या पात्रता आहे त्या सेवा प्रवेश जो आहे तो पुन्हा रिवाईज करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि समिती गठीत करण्यात आलेली आहे. म्हणून नवीन जी काही पात्रता राहील किंवा बदल झालेली पात्रता असेल किंवा ती कायम पात्रता राहील हे आपल्याला या समितीचा अहवाल आल्याच्यानंतर किंवा निकाल जो काही ते देतील त्याच्यानंतरच आपल्याला समजेल. इथे फक्त तुम्ही पदं पाहू शकता की कोणकोणती पदं आहे जी गट क मध्ये येतात. दूरध्वनी चालक असो, लेदर वर्कर, कथीलगार, शेतकी पर्यवेक्षक, प्रक्षेपक आणि लिपिक, शस्त्रक्रिया सहाय्यक. काही जण विचारतात लिपिक पद येते की नाही, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. शस्त्रक्रिया सहाय्यक असो, शिंपी असो, सुतार असो, दंत आरोग्य तज्ञ असो, दंत आरोग्यक असो, त्यानंतर औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अवेक्षक, वस्त्रपाल, गृहपाल, वॉर्डर, गृह वस्त्रपाल याची देखील जाहिरात आली होती 2023 मध्ये. भांडारणी वस्त्रपाल हे देखील पद होतं. अभिलेखपाल S8 म्हणजे दोन्ही पदांमध्ये फरक आहे. S6 जे पेमेंटचं लेवल आहे ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर अवैद्यकीय अभिलेखपाल, ग्रंथपाल, आहार तज्ज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी परिमंडळ, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, नंतर स्वच्छता निरीक्षक, कलाकार आणि छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, त्यानंतर वाहन चालक, लघु टंकलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, नेत्र चिकित्सा इत्यादी पदांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आता या यादीमध्ये त्यांनी काय सांगितलं की जो काही सेवा प्रवेश नियम आहे तो तपासण्यास किंवा त्यामध्ये बदल करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. काही पदांची पात्रता बदलेल, मात्र काही पदांची पात्रता बदलणार नाही. आता आपल्याला पाहणं हे महत्त्वाचं आहे की आगामी काळात कोणत्या पदांची जाहिरात येऊ शकते. यामधील जे काही पदं आहेत ते सर्व गट क ची पदं आहेत, म्हणजे सर्वच्या सर्व ज्या पोस्ट आहेत त्या ग्रुप सी अंतर्गत येतात आणि नवीन जाहिरात जर आली तर ही जाहिरात सुद्धा ग्रुप सी च्या अंतर्गतच काढण्यात येईल. गट ड चा जर आपण विचार केला तर त्यामध्ये फारसा बदल होणार नाही, म्हणून तिथे जास्त विचार करण्याची गरज नाही. आरोग्य सेवक माहिती आहे आपल्याला, आरोग्य सेवक मध्ये जिल्हा परिषदचा गोंधळ उडाला होता. एक जिल्हा परिषद काय सांगत होती, दुसरी जिल्हा परिषद काय सांगत होती, म्हणून त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याचं जे पात्रता आहे ती पुन्हा रिवाईज केली, शैक्षणिक पात्रता. आणि आरोग्य सेवक सुद्धा हे सुद्धा गट क मधलंच पद आहे. त्याच पद्धतीने आता गट क मधील जे काही आरोग्य विभागातील पदं आहेत त्याची सुद्धा पात्रता रिवाईज करण्याच्या संदर्भात ही समिती गठीत करण्यात आली. गट ड साठी जर आपण पाहिलं तर साधारणतः 10वी पासवरच गट ड च्या पोस्ट भरल्या जातात, म्हणून त्यामध्ये फारसा बदल होताना आपल्याला दिसणार नाही. तर गट क आणि गट ड दोन्हीच्याही जागा रिक्त आहेत. 2023 मध्ये शेवटी जाहिरात आली होती, 2025 आलेला आहे. आरोग्य विभागावर सुद्धा ताण वाढत आहे आणि त्या ताणाचं एकमेव कारण आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता. हे आरोग्य विभागाकडूनही सांगण्यात येत आहे आणि सरकारकडूनही सांगण्यात येत आहे. आता पाहणं हे महत्त्वाचं राहील की एकूण किती पदांची जाहिरात सरकारमार्फत जाहीर होते. तर जाहिरात आल्यानंतर आगामी काळात आपल्याला कळेलच. शैक्षणिक पात्रतेमध्ये काय बदल झाला तेही आपल्याला या समितीच्या अहवालावरून समजणार आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.